नमस्कार मंडळी, शुभ सोमवार. तर आज होता सोमवार आणि एकादशी पण. तर मी इथे सोमवारचीच पूजा करत होते. तर मी छान असं आज आहे ना बर्फानी बाबा म्हणजे आपले बर्फाचं शिवलिंग तयार करणार होती. तर पूजा वगैरे मी कशी करते कशी नाही बघा. तर मी आरती बोलते आता. लवलवती विक्राळा ब्रह्मांडे माळा विषयकंठ काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तके वाळा तेतुनिया जय निर्मळ वाहे जुळजुळा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय कर्पूर गौरा भोळा नैनी विशाळा अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीची उधन श्रीकंठ निळा ऐसा शंकर शोभे उमा वेलडा जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देवी देते सागर मंथन पै केले त्या माझे अवचित हलल ते उठले तेत्वासुरपणे प्राशान केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ वाळू तुझं कर्पूर गौरा जय देव व्याघ्रांबर फणीवर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मुनिजन सुखारी शतकोटीचे बीज वाचे उच्चारी रघुकोटील ग्रामदासा अंतरी जय देव जय श्री शंकराव स्वामी शंकरा आरती ओ वाळू भावारती ओ तुझं कर्पूर गौरा जय देव. तर मग मी सगळी ताट वगैरे थोडंसं सजवलं माझ्याकडे जेवढं फुलं होते त्याच्यातूनच. आणि हे मी 2 वाट्यामध्ये बनवलं होतं आणि वरचा एक छोटा एक डब्बा होता त्याच्यामध्ये. मग त्याच्यानंतर आधी अभिषेक वगैरे करून घेतला. त्याच्यानंतर मग बेलाचं पान वाहिलं आणि नंतर आहे ना रुद्राक्षाची माळा प्रिय राहती भगवान शंकराला म्हणून रुद्राक्षाची माळा पण घातली होती. आणि त्याच्यानंतर आजची शिवमुठ होती ती तर मी ती पण वाहिली होती. छान असं पांढरं फूल. तर छान अशी पूजा झाली. खूप छान वाटत होतं, एकदम प्रसन्न सकाळी इतकं सुंदर वाटत होता. आज थोडी लवकरच पूजा केली. तर तुमची पण पूजा वगैरे झाली असेल आणि मला मंदिरात पण जायचंय, तिथं पण जाऊन पूजा वगैरे करायची. इथं तुपाचा दिवा लावत होते मी, कारण सोमवार असू किंवा मग असं पूजा वगैरे काय करायचं असल्यावर मग मी तेव्हा तुपाचा दिवा लावते. आणि त्याच्यानंतर इथे एक फळ ठेवलं होतं आणि साखरेचा नैवेद्य दाखवला. सोमवार पण आहे आणि एकादश पण आहे, तर एकादश काही सुटत नाही. पण मग सोमवार ज्यांनी फक्त सोमवार आहे तर ते सोडतील कदाचित. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा. व्हिडिओला भरभरून प्रेम द्या, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर अशा प्रकारे छान अशी पूजा केली होती. तुम्हाला कशी वाटली माझी पूजा नक्की सांगा. त्याच्यानंतर मग मी आज शिवलीला अमृतचा 5वा अध्याय पण वाचला होता, आरती वगैरे केली मस्तपैकी छान असं. आणि त्याच्यानंतर आवरून घेतली होती पूजा. आणि हे तुम्हाला प्रश्न पडला असेल का मग नंतर याचं काय करायचं आहे शिवलिंगाचं, तर हे तुम्ही एखाद्या झाडामध्ये ठेवू शकता किंवा ताटामध्येच पूर्ण विरघळू